आपण तयार केलेल्या आपल्याला जी आपण पीडीएफ काढली होती त्या पीडीएफवर याची प्रिंटआउट काढली. प्रिंटआउट काढल्यानंतर आपण ज्या नोडल ऑफिसरला सिलेक्ट केलं होतं कार्यालय प्रमुखांनी त्यांचं इथे नाव लिहिलेलं आहे. त्यांनी खाली पण इथे नाव लिहायचं उजव्या साईडला, आणि त्यांनी सही करायची आणि दिनांक टाकायचा आणि सही शिक्का घ्यायचा. आणि जर तुमच्या कार्यालय प्रमुखाचंच असेल नाव नोडल ऑफिसर म्हणून, तर इथे एकच सही शिक्का येईल. जर कर्मचाऱ्यांचा जर असेल तर कार्यालय प्रमुखांनी इथे डाव्या साईडला म्हणजे लेफ्ट साईडला इथे त्यांचा सही शिक्का घ्यायचा. या प्रकरणात पहा, यांची पीडीएफ जेव्हा यांना जेव्हा पीडीएफ मिळाली त्यांनी प्रिंटआउट काढली आणि इथे त्यांच्या कर्मचाऱ्यांचं नाव होतं तिथल्या स्कूलच्या म्हणजे सरांचं, तर त्यांच्या सरांचं नाव इथे नोडल ऑफिसर म्हणून घेतलं. तर त्या साईडला इथे नोडल ऑफिसरचं आहे. त्यानंतर कार्यालय प्रमुखाचा म्हणजे त्यांच्या प्रिन्सिपलचा इथे साईडला आहे. जर नोडल ऑफिसर जर आपण फक्त कार्यालय प्रमुख घेतलं तर इथे एकाच सही शिक्का येईल. ओके. त्यानंतर आपल्याला पुन्हा central.cmyKPY महास्वयं.ac.in या सेंट्रलच्या वेबसाईटवर जायचं आहे. या वेबसाईटवर गेल्यानंतर आपल्याला पुन्हा लॉग इन मध्ये जायचं. आपल्याला लॉग इन करताना त्या सेंट्रलच्या वेबसाईट ओपन केल्यानंतर आपल्याला असं डॅशबोर्ड दिसतो. डॅशबोर्ड दिसल्यानंतर पुन्हा आपल्याला ऑर्गनायझेशन रजिस्ट्रेशनला क्लिक करायचं आहे. याआधी आपण ऑर्गनायझेशन रजिस्ट्रेशनची सर्व प्रोसेस केलेली आहे. त्यानंतर आपल्याला ऑर्गनायझेशन रजिस्ट्रेशन करताना नोडल ऑफिसर टाकल्यानंतर सबमिट केलं. सबमिट टाकल्यानंतर आपल्याला जो टेम्पररी आयडी तयार झाला होता त्या टेम्पररी आयडीला त्याचं आता आपल्याला काम आहे. तर इथे यायचं. हे ऑर्गनायझेशन आपण केलं आहे म्हणून आपण पुन्हा करणार नाही. आपल्याला टेम्पररी आयडी तयार झाला होता. या साईडला यायचं, उजव्या साईडला वेबसाईटच्या ऑर्गनायझेशन रजिस्ट्रेशनला क्लिक केल्यानंतर उजव्या साईडला यायचं. इथे क्लिक हिअर म्हणून लिहून आहे. या क्लिक हिअरला क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर आपला जो टेम्पररी आयडी आपल्याला मिळाला होता तो टेम्पररी आयडी टाकायचा. नोडल ऑफिसरचा जो नाव टाकलं होतं त्यांचा जो मोबाईल नंबर होता तो आपल्याला इथे टाकायचा आहे. त्यानंतर आपण इथे कॅप्चा फिल करूया. मी हे सर्व भरून घेतो. आता मी इथे जो टेम्पररी आयडी तयार झाला होता तो टेम्पररी आयडी टाकला. त्यानंतर नोडल ऑफिसरचा मोबाईल नंबर टाकला. त्यानंतर इथे दिलेला जो कॅप्चा आहे तो कॅप्चा टाकला. जर आपल्याला कठीण कॅप्चा जर वाटला इथे क्लिक केल्यानंतर कॅप्चा सुद्धा बदलतो. इथे निळ्या कलरचं आहे एक बटन, याला हे इथे दिसतंय, तर याला क्लिक केल्यावर कॅप्चा सुद्धा बदलतो. त्याला आता हे सर्व भरल्यानंतर मी आता इथे सबमिट करतोय. सबमिट केल्यानंतर आपल्याला ओटीपी विचारतो नोडल ऑफिसरच्या नंबरवर. जे टेम्पररी रजिस्ट्रेशन आयडी आणि मोबाईल नंबर चुकीचा झाला आहे म्हणून झालेला आहे. मी पुन्हा इथे फिलअप करतोय. आता पुन्हा बरोबर मी टेम्पररी आयडी मोबाईल नंबर टाकला, कॅप्चा टाकला, सबमिट करतोय. सबमिट केल्यानंतर आपल्याला ओटीपी येतो. ओटीपी आपल्याला आता नोडल ऑफिसर कडून घ्यायचा आहे. ओटीपी टाकून मी सबमिट केलं. सबमिट केल्यानंतर त्या आस्थापनेची सर्व माहिती पुन्हा इथे ओपन झालेली आहे. मी आधी काही वेळा अगोदर तुम्हाला सांगितलं होतं की इथे अपलोड या हिरव्या कलरच्या ऍक्शन मध्ये यायचं आणि अपलोडच्या ठिकाणी आपल्याला फाईल टाकायची होती. आपण इथे डॉक्युमेंट बनवून घेतलं. इथे सह्याचं ही माहिती तुम्हाला आधी मी दिलेली आहे. तेच डॉक्युमेंट आपल्याला तिथे अपलोड करायचं आहे. ओके. आता आपण डॉक्युमेंट इथे अपलोड करू. इथे मी अपलोड फाईलला क्लिक केलं. त्याला क्लिक केल्यानंतर हे एकूण 300 MB च्या आत पाहिजे आपल्याला. हे इथे लिहिलेलं आहे ओनली JPG और PEG फॉर्मॅट अँड साईज अप टू 300 KB. आपण जी पीडीएफ काढली त्याची प्रिंटआउट काढली त्याच्यावर सही शिक्का घेतल्यावर आपल्याला फोटो काढायचा आहे आणि तो फोटो आपल्याला 300 KB च्या अंदर पाहिजे. म्हणून आता मी माझ्या फोटोची साईज चेक करून घेतो पहिले. आता मी इथे सेव्ह ठेवला होता फोटो, तर हा 112 KB चा दिसतोय म्हणून हा इथे आपल्याला चालून जाईल. आपल्याला 300 KB च्या आत पाहिजे. ओके. याला क्लिक करतो. पहा मी इथे चूज फाईलला क्लिक केलं. चूज फाईलला क्लिक केल्यानंतर इथे फोटो आहे आपल्या डेस्कटॉपवर मी डाउनलोड केला होता तो लॅपटॉपमध्ये. त्याला ओपन केलं. ओपन केल्यानंतर इथे सबमिट केलं. सबमिट केल्यानंतर आपला सक्सेसफुल ऑर्गनायझेशन ऑनबोर्डिंग द फाईल अपलोडेड सक्सेसफुली असा एक हिरव्या कलरचा मेसेज येतो. हा मेसेज आला तर आपला फोटो अपलोड झाला आहे हे समजून घ्यायचं. आता अपलोड झालेला फोटो आपल्याला कुठे दिसेल तर तो पाहायचा आपल्याला अपलोड फाईलच्या हिरव्या कलरची जी ऍक्शनचा टॅब होता त्याच्या बाजूला एक व्ह्यूचं ऑप्शन. व्ह्यूला क्लिक केल्यानंतर इथे एक तेव्हा जेव्हा पीडीएफ फाईल जेव्हा आपण जनरेट केली होती तेव्हा तो जो फोटो होता तो इथे बाजूला दिसेल आणि आपण त्यावर सही शिक्का घेतला म्हणून सुद्धा दिसेल. असं दिसलं पाहिजे. ऑन बोर्डिंग फॉर्म डिटेल्स म्हणून असं दिसतं. ओके. याला आपण आता मागे जायचं असेल तर आपल्याला इथे बॅक करायचंय. खाली ऑप्शन आहे. ओके. हे झाल्यानंतर आपल्याला 2 ते 3 दिवसानंतर आपल्याला एक मेल ऑफिसरचं जेव्हा नाव टाकलं होतं, मोबाईल नंबर टाकला होता, त्यानंतर जो ईमेल आयडी टाकला होता तो ईमेल आयडीवर आहे ना आपल्याला असा एक मेसेज येतो. त्या मेसेजमध्ये central.cmyKP महास्वयं AC.in हा एक रजिस्ट्रेशनच्या वेबसाईटचं नाव येईल. त्यानंतर तिथे एक URL म्हणून ऑर्गनायझेशन URL आणि युजर नेमचा पासवर्ड असं आपल्याला एक मेल येईल 2 ते 3 दिवसात. हे जेव्हा आपण डॉक्युमेंट सबमिट केल्यानंतरच्या प्रोसेस नंतर. या पुढील प्रोसेस हे झाल्यानंतर पुढच्या प्रोसेस मधला व्हिडिओ पाहावा आणि त्याप्रमाणे करा.